शेठजी नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आजपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे. या ठिकाणी खूप चांगलं नियोजन आहे. थोडक्यात विठ्ठल मंदिराबद्दल आपण काय सांगाल, इतिहासाबद्दल काय सांगाल? विठ्ठल मंदिरात जर सांगायचं झालं तर विठ्ठल मंदिर हे फार पुरातन आहे. इथलं म्हणजे इथले जे कीर्तनकार नामदेव महाराज जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातले, त्यांनीसुद्धा इथे कीर्तनं केलेली आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांनी इथे कीर्तनं केलेली आहे. आणि त्यानंतर साखरे महाराज जे दादासाहेब साखरे, सद्गुरू दादासाहेब साखरेंची पण कीर्तन आणि इथं त्यांचं म्हणजे विद्यापीठ जे म्हणतो ज्ञान विद्यापीठ ते होतं. त्यांच्या कृपेनेच आता हे पुढे ही एवढी प्रगतीची स्थिती चालू आहे. बरं, आज या ठिकाणी खूप छान असं नियोजन होतं. या ठिकाणी जो महाप्रसाद, जे वारकरी आले, जे सेवेकरी आले, त्यांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन आपण स्वतः केलं होतं. तर काय माहिती द्याल आपल्याला, कसं हे नियोजन मिळालं आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी असते? हे नियोजन 7 दिवस चालतं. जन्माष्टमीचं पहिल्या दिवशीची जी पंगत 7 दिवस म्हणजे चालणार आहे. जन्माष्टमीच्या नंतर 9व्या दिवशी हे काला होतो. म्हणजे असं एकूण 9 दिवसाचा असतो. त्यानंतर काल्याच्या दिवशी तिथनं दिंडी होऊन त्या कार्यक्रमाचा समारोप होतो. पण पहिल्या दिवशी सेवा ही मला मिळालेली आहे. माझं नाव संतोष भीमसेन अगरवाल, भीमसेन चंद्र अगरवाल, मावळमाठ हे आमचं पुरातन दुकान आहे. इथे 1964 पासून आमचं दुकान तळेगाव बाजारपेठेत आहे. गेली 15 ते 20 वर्ष मी महापूजेचं काम करत होतो. पण इथे 8 ते 10 वर्षापासून मला हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या पंक्तीचा लाभ मला दिला. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद करतो. आणि माऊलींची कृपा, पांडुरंगाची कृपा अशी आहे की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली आणि आशीर्वाद देत आहे. नक्कीच, खूपच महान कार्य. अन्नदान हे श्रेष्ठदान असतं. आपल्याकडनं आज अन्नदानाचं कार्य खूप मोठं आहे आणि पार पडलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यात ही सर्व मंडळी जी इथली ट्रस्टी आहेत, यतीनबाई शहा, त्यानंतर आपले तात्या लोणकर, सोपनराव लोणकर किंवा आरडे महाराज, आपले गुंड, हे सर्व मंडळी सर्व साथ देत आहेत. यावर्षी त्यांनी मला या कार्यक्रमाचा म्हणजे या कार्यक्रमाच्या विषयी या वर्षाचा खजिनदार पदही मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद हे करतो. धन्यवाद शेठजी. शेठजी, आणखी एक प्रश्न आहे की जी आपल्या तळेगाव दाभाडे शाळा चौक या ठिकाणी जी विठ्ठल मंदिर आहे, त्या ठिकाणी जी मूर्ती आहे, त्या मूर्तीबाबत आपण काय सांगाल? काय वेगळंपण आहे त्या ठिकाणी? ह्या मूर्तीबद्दल या मंदिराबद्दल बोलायचं असेल तर राही रुक्मिणी सहित पांडुरंग इथे उभे आहेत. बाकी महाराष्ट्रात एकुलतं एक असं मंदिर आहे की जिथे दोन्ही संघ पांडुरंगाच्या संघ आहेत. असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. लागेल का?